मोदींना तडजोड करताना कधी बघितलंय? नाही. पण आज बघायला मिळालं. 2014 नंतरच्या इतिहासात पहिल्यांदा आंदोलनामुळे मोदींच्या मंत्र्याचा राजीनामा झाला. यापूर्वी दिल्लीच्या सीमेवर पंजाबचे शेतकरी वर्षभर ठिय्या मांडून होते. शाहीन बागेत आंदोलक ओरडून ओरडून दमले, पण मोदी झुकले नाहीत. याउलट या आंदोलकांना कपड्यांवरनं ओळखण्याची भाषा मोदींनी केली. आंदोलनजीवी असा उल्लेख त्यांनी केला. पण यावेळी मोदी झुकले. कृषी कायदे मागे घेण्यासाठी 1 वर्षापेक्षा अधिक काळ लावलेल्या मोदींनी यावेळी मात्र तडकाफडकी निर्णय घेतलाय. पण हे सगळं असं अचानक कसं घडलं? कधीही न झुकणारे मोदी अचानक कसे काय झुकले? ही खरंच या आंदोलनाची ताकद आहे का, की आंदोलनाचा पॅटर्न मोदींचा घाम फोडणारा होता? हॅलो फ्रेंड्स म्हणणारे मोदी ते माघार घेणारे मोदी, असं वेगळं चित्र या जेनझींच्या आंदोलनामुळे दिसलं. पण ते नेमकं का आणि कसं समजून घेऊया अगदी विस्ताराने बोलभिडूच्या स्पेशल बिटवीन द लाईन्स या सेगमेंट मधनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. आजपर्यंत मोदी सरकार विरोधात झालेली आंदोलन आणि हे आंदोलन यात काही मूलभूत फरक आहेत. जसं की कृषी कायद्यांना झालेला विरोध, इथं शेतकरी वर्ग होता. यात पंजाबचे शेतकरी अधिक प्रमाणात होते. शाहीनबाग आंदोलन, सीए ला विरोध करणारा वर्ग, इथं मुस्लिम अधिक होते. या दोन्ही आंदोलकांना आयडेंटिफाय करणं सरकारसाठी सोपं होतं. म्हणजे कसं तर पंजाबच्या शेतकऱ्यांची पारंपरिक पॉलिटिकल आयडिओलॉजी, त्यांचा वोटिंग पॅटर्न, त्यांची राजकीय मतं, या सगळ्या गोष्टींचा डेटा सरकार म्हणून मोदी सरकारकडे होता, पक्ष म्हणून भाजपकडे होता आणि संघाकडे सुद्धा होता. शाहीनबाग आंदोलनाबाबत सुद्धा तेच. म्हणजे नेमकं कसं तर शरद जोशींच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने शेतकरी यायचे, पण आंदोलन झालं आणि हे शेतकरी गावाकडे गेले की ते परत स्थानिक राजकारणानुसार, जातीय समीकरणानुसार आपला राजकीय निर्णय घेतात. हे सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षांना माहिती असायचं. आता हेच गणित इथे लागू होतं. जो मतदार आपला नाहीये किंवा जो मतदार या आंदोलनावरनं आपल्या पक्षाला सोडून जाणार नाही, त्यावरनं आंदोलन किती पॉलिटिकली डॅमेज करेल याचा अंदाज घेतला जायचा. अर्थात हा अंदाज घेऊनच निवडणुकीच्या तोंडावर कृषी कायदे मागे घेतले, न की आंदोलन काळात ते मागे घेतले. इथं मात्र गणित वेगळं पडलं. 2 इम्पॅक्ट जेनझींच्या आंदोलनाचा वर्ग सांगण्यासाठी महत्वाचे ठरतात. पहिला इम्पॅक्ट नीट पेपर फुटीचा आणि दुसरा इम्पॅक्ट जस्टिस सूर्यकांत यांच्या वक्तव्याचा. नीट परीक्षेचा पेपर फुटला. या परीक्षेला बसणाऱ्या मुलांची संख्या अंदाजे 20 ते 22 लाख असते. चौकोनी कुटुंबाची व्याख्या जर गृहीत धरली तरी पालक, विद्यार्थी अशा कोडभर लोकांवर या पेपर फुटीचा थेट प्रभाव पडला. आता 150 कोटींच्या लोकसंख्येत 1 कोटी लोकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव म्हणजे 0.75% लोकांवर प्रभाव. साहजिक हा आकडा मोठा वाटणार नाही, पण हे 1 कोटी लोक कोण आहेत? तर हे ते आहेत जे शिक्षणातनं आर्थिक स्तर उंचावू शकतो अशी अपेक्षा ठेवणारा मध्यम वर्ग आहे. या वर्गाचा असंतोष दाबून ठेवण्यासाठीचा मुख्य फॅक्टर आहे तो म्हणजे होप्स, आशा. आपला मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, आपण डॉक्टर होऊ, इंजिनियर होऊ, आणि हे झाल्यामुळं आपला सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावणार आहे. या एका आशावादी पॅटर्नमुळे आजचा संघर्ष मध्यम वर्गासाठी सोपा वाटतो. मग त्यातनच हा वर्ग काय करतो तर पोटाला चिमटा काढून मुलांच्या शाळेची फी भरतो, महागडे क्लासेस लावतो, अगदी वाटेल ते करतो. पण पेपर फुटीमुळे हा होप्स तुटला. साहजिक याची रिॲक्शन फक्त सत्तेच्या विरोधात म्हणून मर्यादित राहिली नाही, तर ती संपूर्ण व्यवस्थेवरच आली. आता या सगळ्याचा दुसरा इम्पॅक्ट झाला तो जस्टिस सूर्यकांत यांच्या वक्तव्यामुळे. इथं सुद्धा तोच फॅक्टर, होप्स. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली. जनसामान्यांमध्ये कुणाबाबत होप होता तर तो न्याय व्यवस्थेबाबत. पक्ष फुटतात, राजकीय सीमा ओलांडल्या जातात, पण लोकांना वाटतं की न्याय व्यवस्था चापलावेल. आज सुद्धा भारताची लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी न्याय व्यवस्थेवर असलेला लोकांचा ठाम विश्वास कारणीभूत आहे. इथं काय म्हणलं गेलं त्यापेक्षा जास्त कोण म्हणाला याचा इम्पॅक्ट जास्त होता. भारतीय न्याय व्यवस्थेचा प्रमुखच जर एका वर्गाला झुरळाची उपमा देणार असेल तर न्यायाची अपेक्षा संपून जाते. अर्थात त्यामुळे दुसरा होप्स पण संपला. आता हे 2 इम्पॅक्ट एका मोठ्या वर्गाला, जास्त करून अशा वर्गाला जो अजून सुद्धा महत्वाकांक्षा बाळगून आहे, अशा वर्गाला ट्रिगर करणाऱ्या ठरल्या. आता इथपर्यंत आपण समजून घेतलं ते म्हणजे आंदोलनाचा वर्ग हा इथं कसा महत्वाचा ठरला आणि तोच का ट्रिगर झाला. शेतकरी आंदोलनात शेतकरी किंवा शाहीनबाग मध्ये मुस्लिम, त्यांचे पॉलिटिकल फुटप्रिंट तयार होते. जेनझीच्या बाबतीत मात्र ते नव्हते. म्हणजे केरळ टू काश्मीर विभागला गेलेला हा वर्ग एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये किंवा एका प्रादेशिक अस्मितेमध्ये अडकलेला नाही. साहजिकच एक नरेटिव्ह, एक शिक्का या आंदोलनावरती लावता आला नाही आणि हाच मोदींच्या झुकण्याचा पहिला फॅक्टर ठरला. आता समजून घेऊया की भाजपची आजवरची आंदोलन हाताळण्याची यंत्रणा जेनझींच्या बाबतीत कुचकामी का ठरली. नेपाळमध्ये जेनझी रस्त्यावर उतरले, बांगलादेशमध्ये उतरले, तिथं राजकीय सत्तांतर झालं. त्या देशांचा राजकीय असंतोष जसा या क्रांतीला कारणीभूत ठरला, तसाच महत्वाचा रोल डीप स्टेटचा सुद्धा होता.
भारतातल्या आंदोलनावर भाजपकडनं सगळ्यात पहिल्यांदा हा शिक्का मारण्यात आला, डीप स्टेट आणि अँटी नॅशनल. फक्त इथला फरक इतकाच होता की हा शिक्का भाजप पहिल्यांदा लावत नव्हतं. सत्ताधारी पक्षावर टीका म्हणजे देशावर टीका हे लेबल लावण्याचं काम भाजप अगदी पहिल्या दिवसापासूनच करत आलेलं आहे. आमिर खानच्या 10 वर्षांपूर्वीच्या वक्तव्यापासूनच या पॅटर्नची सुरुवात करण्यात आलेली. साहजिकच हे शस्त्र वापरून वापरून बोथट झालेलं आहे. के पॉप ते फुटबॉल कल्चरचा भाग असणाऱ्या ग्लोबल पिढीवर अँटी नॅशनलचा शिक्का फोल जाणारा होता आणि तसंच होताना दिसून आलं. आता त्यानंतरचा गेम होता तो नरेटिव्ह मेकिंगचा. नरेटिव्ह साठी लागतात ती माध्यमं, प्राईम टाइम गाजवणारे टीव्ही अँकर, डिबेट करणारे प्रवक्ते. एक अहवाल आहे, त्या अहवालानुसार 48% जेनझी टीव्ही बघतात, ते सुद्धा आठवड्यातनं एकदा. आता हा वर्ग मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतो. जवळपास 71% जेनझी हे कुठल्याही प्रस्थापित चॅनल शिवाय युट्यूब क्रिएटर्स, इंस्टाग्राम क्रिएटर्स यांच्याकडनं माहिती कंझ्युम करतात, नक्की सोशल मीडियावर असलेल्या मेनस्ट्रीम मीडियाच्या हँडलवरनं मतं तयार करतात. पर्यायानं इथं भाजपची मेनस्ट्रीम मीडियाला धरून नरेटिव्ह मेकिंगची यंत्रणा कुचकामी ठरताना दिसून आली. एकतर भाजपला आंदोलनाविरोधात ठोस शिक्का मारता आला नाही आणि दुसरी गोष्ट तशी यंत्रणा देखील भाजपकडे नव्हती. जी होती ती कुचकामी ठरली. थोडक्यात काय तर आंदोलन करणारा वर्ग आणि त्या वर्गाला हँडल करू शकणारी यंत्रणा, त्यासाठी आवश्यक असणारे टूल्स इथं भाजप बॅकफुटला गेली. तरी सुद्धा या वर्गाची एवढी धास्ती भाजपला का वाटली हे सुद्धा समजून घ्यायला हवं. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग होता आणि आहे. हा वर्ग म्हणजे जेनझी, ज्यांचा जन्म 1997 ते 2012 या काळात झालेला आहे, असा हा वर्ग आहे. 1997 मध्ये जन्मलेल्या मुलाला 2015 साली मतदानाचा अधिकार मिळालाय, तर 2012 मध्ये जन्मलेल्या मुलाला 2030 मध्ये मतदानाचा अधिकार मिळणार आहे. आता या वर्गाला टार्गेट करताना पहिली अडचण येते ते म्हणजे काँग्रेस काळात देखील पेपर फुटायचे तेव्हा तुम्ही कुठे होता, हा प्रश्न भाजप विचारू शकत नाही. असो, पण आकडेवारीत बोलायचं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या 18 ते 22 वयोगटातल्या मतांपैकी 43% तरुणांनी भाजपला पसंती दिली होती. 2024 मध्ये हाच आकडा 39% घसरला. महत्वाची गोष्ट म्हणजे 2029 मध्ये 25 ते 30% मतदान हे जेनझींचं असू शकतं आणि हा आकडा कुठल्याही लाडक्या बहिणींच्या, कुठल्याही एका जातसमूहाच्या आकडेवारीपेक्षा अधिक मोठा आणि महत्वाचा आहे. महत्वाचा काय तर या पिढीनं यापूर्वी मतदानच केलेलं नाहीये, त्यामुळे या पिढीची राजकीय मूल्य, विचारसरणी एका साच्यामध्ये बांधता येत नाही. त्यातही ज्या शहरी भागांवर भाजप आपला कंट्रोल ठेवून आहे तिथनच ही पिढी येते. म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शहरी भागातील मतदारसंघ हे वाढणार आहेत आणि भाजपला पूरक मतदारसंघ होतील असं म्हटलं जात असताना तिथंच जर जेनझी भाजप सोबत नसेल तर भाजपची मोठी अडचण होणार आहे. एका पिढीनं काँग्रेसचं शासन सातत्याने पाहिलं, या सरकारविषयी नकारात्मक मत टप्प्याटप्प्याने तयार होत गेलं आणि 2014 साली या पिढीला होप दिसला. आता तसाच इम्पॅक्ट इथं होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे काय तर या पिढीनं कळत्या वयापासून मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहिलंय. अशा वेळी वेगळा निर्णय घेण्याचा कल या पिढीचा अधिक असू शकतो आणि अशी आंदोलनं त्यासाठी मोठा ट्रिगर पॉइंट ठरणारी असू शकतात. साहजिकच शेतकरी असू देत किंवा शाहीनबाग असू देत, जे मोदी या आंदोलन जीवींसमोर झुकले नाहीत तेच मोदी आज झुकले. सेल्फी कॅमेऱ्यानं व्हर्टिकल व्हिडिओ बनवू लागले, मंत्र्यांचा राजीनामा घेऊ लागले. आता याच मोदींनी आपल्या मंत्र्यांना इंस्टाग्राम वापरण्याचा सल्ला दिलाय. कुणासाठीच न झुकणारे मोदी इथं का झुकले याची ही बिटवीन द लाईन. जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, मोदी नेमके कोण तर संघ परिवार जेव्हा संगणकाचा विरोध करण्यासाठी चर्चासत्र झाडत होता तेव्हा लॅपटॉप वापरणारे मोदी. त्यामुळे झालं संपलं म्हणून विरोधकांनी गाफील राहायला नको इतकंच. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.